नमस्कार. मी उमा ऋषिकेश. आमोदिनी लेखांकिका भाग 5 मध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मला माहितीये हा जो 5वा भाग आहे तो अँगर मॅनेजमेंट विषयी होणार असं मी डिक्लेअर केलं होतं, पण नुकतीच एक अत्यंत धक्कादायक गोष्ट आपल्या सगळ्यांच्याच कानावर आलेली आहे आणि ती म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केल्याचं आपल्याला कळतंय आणि डिप्रेशनमुळे कुठेतरी आत्महत्या त्याने केली आहे असं म्हटलं जातं. तर एक सायकोलॉजिस्ट म्हणून मी माझी जबाबदारी मानते की या विषयावर माझे जे सगळे प्रेक्षक आहेत त्यांच्यात अवेअरनेस स्प्रेड करणं ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणूनच आजची जी आमोदिनी लेखांकिका आहे त्याचा विषय असणार आहे डिप्रेशन आणि सुसाईड. तर हा लेख बघताना 2 गोष्टी मनात ठेवा. इतर आमोदिनी लेखांकिकापेक्षा हा लेख कुठेतरी थोडासा मोठा होऊ शकतो, कारण प्रत्येक गोष्ट मी खूप एलॅबोरेटली डिटेलमध्ये समजवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि जी दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे खूप क्लिनिकल टर्म्स मी याच्यात वापरणार आहे, त्यामुळे खूप लक्ष देऊन ऐका, कारण क्लिष्ट विषय आहे, थोडा गंभीर विषय आहे, त्यामुळे क्लिनिकल टर्म्स असणार आहेत याच्यात. तर या 2 गोष्टी मनात ठेवा आणि सुरुवात करूया आजच्या लेखाला, डिप्रेशन आणि सुसाईड. तर लेखाच्या सुरुवातीलाच डिप्रेशनचा जो क्लिनिकल क्रायटेरिया आहे, जो क्रायटेरिया किंवा जी सिम्पटम्स बघून डॉक्टर किंवा सायकायट्रिस्ट ठरवतात की या व्यक्तीला बाबा डिप्रेशन मधून जावं लागतंय, तर तो क्लिनिकल क्रायटेरिया डिप्रेशनचा काय आहे हे मी तुम्हाला कुठेतरी समजवणार आहे. म्हणजे यापुढे आपण डिप्रेशन ही टर्म किती गांभीर्याची आहे आणि किती जबाबदारीने आपण तो शब्द उच्चारला पाहिजे याचं कुठेतरी आपल्याला भान राहील. तर सिम्पटम्स काय आहेत ते बघूया डिप्रेशनचे. सगळ्यात पहिलं सिम्पटम आहे डिमिनिश्ड इंटरेस्ट इन ऑल ऍक्टिव्हिटीज. म्हणजे डिप्रेशन मधून ज्या व्यक्तींना जावं लागतंय त्या व्यक्तींना तुम्ही कुठचंही प्लेजरेबल ऍक्टिव्हिटी करूया असं सांगितलं, म्हणजे चल ना हॉटेलला जाऊया, किंवा चल एखादी छान मूवी लागली ती बघूया, किंवा चल आज पिकनिकला जाऊया कुठेतरी मस्त 1 डे ट्रिप करूया, तर त्यांना त्याच्यात काहीही इंटरेस्ट नसतो. ज्या गोष्टींमधून आनंद मिळतो त्या कुठल्याही गोष्टी करण्यात त्यांना कुठलाही इंटरेस्ट नसतोच, म्हणजेच डिमिनिश्ड इंटरेस्ट इन ऑल ऍक्टिव्हिटीज हे पहिलं सिम्पटम आहे. दुसरं जे सिम्पटम आहे ते आहे सडन वेट चेंज. सडन वेट चेंज म्हणजे वजनात आपल्याला फरक दिसून येतो. हा 2 प्रकारे असू शकतो, वजन वाढूही शकतं किंवा वजन अचानक कमीही होऊ शकतं. तर वजनात अचानक जर का चेंज होत असेल तर हे दुसरं सिम्पटम मानलं जातं. जे तिसरं सिम्पटम आहे ते आहे डिस्टर्बन्स इन स्लीप. म्हणजे झोपेचा जो एक पॅटर्न असतो आपला की 8 तास झोप, तर त्यात कुठेतरी डिस्टर्बन्स आपल्याला बघायला मिळतो. हा डिस्टर्बन्स 2 प्रकारे असू शकतो. पहिला आहे इन्सोमनिया, म्हणजे रात्रभर झोप येत नाहीये, काही केलं तरी झोप लागत नाहीये, तर त्यामुळे स्लीपमध्ये डिस्टर्बन्स. आणि जो दुसरा प्रकार आहे तो आहे हायपरसोमनिया, म्हणजे अति प्रमाणात झोप, जी नॉर्मल झोप असते त्या व्यक्तीची, समज 8 किंवा 10 तास ती व्यक्ती झोपत असेल तर डिप्रेशन मधून जाताना कदाचित त्या झोपेचा काळ 15, 16, 17 इतके तासही होऊ शकतो. दुसरी कुठचीही प्लेजरेबल ऍक्टिव्हिटी करण्याचा इंटरेस्ट नसतो, फक्त झोपून त्यांना राहावंसं वाटतं. तर हे एक सिम्पटम आहे डिप्रेशनचं. त्याच्यानंतरचं जे सिम्पटम आहे ते आहे थकवा, फटीग, लॉस ऑफ एनर्जी. काहीही केलेलं नसतं, काहीही शारीरिक ऍक्टिव्हिटी झालेली नसताना सुद्धा थकवा जाणवतो, हे डिप्रेशनचं एक सिम्पटम आहे. त्यानंतरचं जे सिम्पटम आहे ते आहे फिलिंग्स ऑफ वर्थलेसनेस अँड ट्रबल इन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे फिलिंग ऑफ वर्थलेसनेस म्हणजे काय, की मी आयुष्यात काहीही केलेलं नाही, माझं काहीही घडू शकत नाही, आता मला काही चांगलं फ्युचरच नाहीये, म्हणजे ह्याला म्हणतात फिलिंग्स ऑफ वर्थलेसनेस. असे विचार सतत येणं आणि मेमरीशी रिलेटेड ज्या टास्क आहेत, कॉन्सन्ट्रेशन करणं म्हणा, किंवा एखाद्या गोष्टीत डिसिजन घ्यायचा असेल तर त्या डिसिजन मेकिंगची पॉवर त्यांच्याकडे कुठेतरी कमी झालेली असते. तर हेही एक सिम्पटम आहे डिप्रेशनचं. त्याच्यानंतरचं जे सिम्पटम आहे ते आहे इरिटेबल मूड आणि डिप्रेस्ड मूड थ्रू आउट द डे. इरिटेबल मूड म्हणजे सतत चिडचिड करणं बारीक बारीक गोष्टींमध्ये, आणि डिप्रेस्ड मूड दिवसातल्या अनेक तासांमध्ये डिप्रेस्ड मूड दिसणं. तर हेही एक सिम्पटम आहे डिप्रेशनचं. आणि जे सगळ्यात महत्वाचं सिम्पटम डिप्रेशनचं आहे, ज्याच्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे, अशी लोक तुम्हाला आजूबाजूला दिसत असतील,
असे इंडिकेशन्स तुम्हाला कुणाकडून कुठल्या व्यक्तीकडून येत असतील तर ते एक मेजर सिम्पटम आहे डिप्रेशनचं, ते म्हणजे सुसाइडल आयडिएशन. म्हणजे सुसाईड करण्याची इच्छा कुठेतरी व्यक्त केलेली आहे व्यक्तीने, किंवा याआधी सुसाईडचा अटेम्प्ट केलेला आहे, किंवा मी या प्रकारात सुसाईड करणार आहे असं एक कुठेतरी प्लॅनिंग त्यांच्या डोक्यात तुम्हाला दिसतंय. तर ही एक धोक्याची घंटा आहे. तर ही सगळी लक्षणं आहेत डिप्रेशनची. तर मला आशा आहे की यापुढे जेव्हा आपण डिप्रेशन ही टर्म वापरू तर ती जबाबदारीने वापरूया, त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन ती टर्म वापरूया आणि रोजच्या जीवनात कुठेतरी ती टर्म नॉर्मलाइज आपल्याला करायची नाहीये. तर लेखात पुढे जाताना डिप्रेशनचे काय काय प्रकार आहेत, टाइप्स ऑफ डिप्रेशन, हे आता आपण बघणार आहोत. तर त्यातला सगळ्यात पहिला जो टाइप आहे तो आहे मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर अक्यूट. अक्यूटचा अर्थ आहे थोड्या काळापुरता किंवा छोटा. तर समज एखाद्या फॅमिलीमध्ये एखादी दुर्घटना घडलीय, निधन झालंय जवळच्या व्यक्तीचं, आणि त्यानंतर एखादी व्यक्ती डिप्रेशन मधून जाते पण इव्हेंच्युअली त्यातनं बाहेर येणार आहे कुठेतरी ती, तर त्या प्रकाराला म्हटलं जातं मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर अक्यूट. पण जर का काही काळानंतर सुद्धा ती व्यक्ती डिप्रेशन मधनं बाहेर आली नाही आणि डिप्रेशनचे एपिसोड सतत जर का कुठेतरी येत असतील तर डिप्रेशनचा दुसरा प्रकार असतो तो आहे मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर रिकरंट. रिकरंट म्हणजे सतत डिप्रेशनचे एपिसोड जास्त काळापर्यंत येणं. तर हा दुसरा प्रकार आहे. जो तिसरा प्रकार आहे डिप्रेशनचा त्याला म्हटलं जातं डिस्थायमिक डिसऑर्डर. डिस्थायमिक डिसऑर्डरचा अर्थ आहे की डिप्रेशनचे जे सिम्पटम्स आहेत, मी आता थोड्या वेळापूर्वी जे सगळे सिम्पटम्स डिप्रेशनचे सांगितले ते कुठेतरी माइल्ड प्रमाणात या व्यक्तीमध्ये आढळले जात आहे. माइल्ड प्रमाणात म्हणजे काय, सुसाइडल आयडिएशन नसेल या व्यक्तीमध्ये, सुसाइड करण्याचा विचार डिस्थायमिक डिसऑर्डर मधनं जावं लागणाऱ्या व्यक्तीमध्ये नसेल, पण सततचे निगेटिव्ह विचार असतील की आयुष्यात काहीच होणार नाहीये, त्यामुळे जे माइल्ड व्हर्जन आहे डिप्रेशनचं त्यातनं त्यांना जावं लागत असेल तर त्याला आपण म्हणतो डिस्थायमिक डिसऑर्डर. त्याच्यानंतर जो चौथा प्रकार आहे तो आहे बायपोलार डिसऑर्डर. आणि याच्या नावातच मला वाटतं तुम्हाला कळलं असेल, बायपोलार म्हणजे दोन टोकं. तर ह्या डिसऑर्डरमध्ये त्या व्यक्तीला दोन टोकातनं जावं लागतं. जे पहिलं टोक आहे त्याला आपण म्हणतो मेनिया, म्हणजे अत्यंत आनंद होतो कुठच्याही गोष्टीचा. जर का समज मी गाणारी मला गाणं येत असेल तर त्या मेनियाच्या क्षणी मला वाटतं की मी जगातली सगळ्यात बेस्ट म्युझिशियन आहे, माझ्यासारखं म्युझिशियनच नाही. अत्यंत आनंद कुठच्या तरी गोष्टीचा, किंवा मी सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे जगातली, माझ्यासारखं कुणीच नाही. हे पहिलं टोक झालं. आणि दुसरं टोक जे आहे ते आहे डिप्रेसिव्ह लो, म्हणजे डिप्रेशनची लक्षणं कुठेतरी या व्यक्तीमध्ये दिसून येतात. तर या दोन टोकांमध्येच व्यक्ती फिरत असते, एकदा मेनिया आणि एकदा डिप्रेसिव्ह लो. तर त्याला म्हणतात बायपोलार डिसऑर्डर. हा चौथा प्रकार आहे. आणि जो पाचवा प्रकार आहे डिप्रेशनचा तो आहे पोस्ट नेटल डिप्रेशन. पोस्ट नेटल डिप्रेशन नवीन ज्या आया असतात, आत्ताच नुकताच ज्यांनी चाइल्ड बर्थ दिलेला आहे, नवीन आया झालेल्या असतात, त्यांच्यात आपल्याला बघायला मिळतं. हार्मोनल चेंजेसमुळे म्हणा, किंवा सायकोलॉजिकल चेंजेस, नवीन बाळ घरात आलंय त्यामुळे म्हणा, किंवा फटीग, टायर्डनेस, थकवा येणं यामुळे म्हणा, तर ह्या सगळ्यामुळे पोस्ट नेटल डिप्रेशन आपल्याला बघायला मिळतं. तर हे मेजर प्रकार आहेत डिप्रेशनचे. तर आता आपण डिस्कस करणार आहोत की डिप्रेशनची कारणं काय काय असतात किंवा कॉजेस ऑफ डिप्रेशन. तर सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे फॅमिली हेरिडिटी. तुमच्या फॅमिलीमध्ये जर का याआधी डिप्रेशनचा त्रास कुणाला होऊन गेलेला असेल तर कुठेतरी तुम्ही रिस्कवर आहात डिप्रेशनच्या, ते एक कारण असू शकतं. दुसरं कारण आहे की सेरोटोनिन लेवलमध्ये इम्बॅलन्स. आता सेरोटोनिन काय आहे, आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन नावाचं एक केमिकल सिक्रीट होत असतं, ज्या केमिकलचा आपला मूड सतत आनंदी राहण्यात एक खूप मोठा वाटा असतो. ह्याच केमिकलमध्ये जर का डिस्टर्बन्स झाला, इम्बॅलन्स झाला, तर जो हॅपी मूड आहे तो कुठेतरी डिप्रेशनच्या वाटेला आपण जाऊ शकतो. त्यामुळे सेरोटोनिनच्या लेवलमध्ये जर का इम्बॅलन्स बघायला मिळाला आपल्याला किंवा झाला असेल तर डिप्रेशनचं ते एक कारण ठरू शकतं. जे तिसरं कारण आहे ते म्हणजे अशी काही औषधं असतात जी घेतल्यानंतर डिप्रेशनच्या रिस्कवर तुम्ही येता. उदाहरण द्यायचं झालं तर मार्केटमध्ये एक अँटी ॲक्ने क्रीम असतं, म्हणजे तुम्हाला जर चेहऱ्यावर ॲक्ने येतात तर त्याच्यासाठी पोटात घ्यायचं एक औषध असतं. तर त्या औषधात रिसर्चने दाखवलंय आयझोट्रेटिनॉइन नावाचं एक केमिकल किंवा ड्रग असतं.
हे केमिकल जर का तुमच्या पोटात गेलं की अँटी ॲक्ने म्हणून तुम्ही घेताय खरं, पण त्याचा साईड इफेक्ट काय आहे हे तुम्हाला माहित नाहीये आणि तुम्ही आयझोट्रेटिनॉइन घेतलं तर कुठेतरी तुम्ही डिप्रेशनच्या रिस्कवर असता असं रिसर्च सांगतो. त्यामुळे कोणतंही मेडिकेशन जेव्हा तुम्ही घेता तेव्हा ते सेल्फ मेडिकेशन घेऊ नका. डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन घ्या प्रॉपर, कारण कुठच्या मेडिकेशनचे काय साईड इफेक्ट्स असतील हे आपल्याला माहित नाही. आणि मी जसं म्हटलं तशी अशी अनेक मेडिकेशन्स आहेत ज्याचे साईड इफेक्ट्स म्हणून डिप्रेशनच्या वाटेला आपण जाऊ शकतो. त्यामुळे हे एक मेजर कारण असू शकतं. त्याच्यानंतर जे चौथं कारण आहे ते म्हणजे सिरियस इलनेस, म्हणजे एखादा गंभीर आजार एखाद्या व्यक्तीला असेल. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला कॅन्सर सारख्या गंभीर आजारातनं जावं लागत असेल तर त्याच्याबरोबर कुठेतरी डिप्रेशनही आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे एखादा सिरियस इलनेस असेल तर तेही एक कारण ठरू शकतं. त्याच्यानंतरचं जे कारण आहे ते म्हणजे सततचे निगेटिव्ह विचार येणं किंवा ओव्हर जनरलायझेशनची प्रवृत्ती. ओव्हर जनरलायझेशन म्हणजे काय, एकदा माझ्या आयुष्यात काही चांगलं झालं, काही वाईट झालं तर मी असं जनरलाइज करणार की माझ्या आयुष्यात सतत वाईटच होणार आहे. ही प्रवृत्ती जर का एखाद्या व्यक्तीची असेल तर डिप्रेशनच्या वाटेला कुठेतरी ती व्यक्ती जाऊ शकते. त्याच्यानंतरचं जे कारण आहे ते म्हणजे एखादा ट्रॉमा किंवा जवळील व्यक्तीचं निधन. कुठचाही ट्रॉमा मेजर आयुष्यात आला असेल, म्हणजे एखादा ऍक्सिडेंट मोठा झाला असेल, रिलेशनशिप कॉन्फ्लिक्ट्स असतील घरात, काही म्हणजे नातेसंबंधात काही ताणतणाव असेल किंवा स्ट्रेस किंवा फायनान्शियल गोष्टींचा कुठे तणाव आला असेल तर पुन्हा डिप्रेशनकडे तो मार्ग जाऊ शकतो. तर ही सगळी कारणं आहेत डिप्रेशनची. तर आतापर्यंत आपण डिप्रेशन म्हणजे काय, त्याचे टाइप्स काय आहेत, त्याचे कॉजेस काय आहेत यावर एक डिटेल चर्चा केलेली आहे. आता लेखामध्ये आपण डिस्कस करणार आहोत काय टिप्स मला तुम्हाला द्यायच्या आहेत डिप्रेशनशी डील करण्यासाठी त्याबद्दल. आणि ह्या ज्या टिप्स आहेत त्या मी 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केल्यात. पहिली कॅटेगरी अशा लोकांसाठी आहे ज्यांना स्वतःमध्ये ही सिम्पटम्स दिसून येत आहेत तर तुम्ही काय काळजी घ्याल. आणि जी दुसरी कॅटेगरी आहे ती अशा लोकांसाठी आहे ज्यांना स्वतःमध्ये ही सिम्पटम्स दिसून येत नाहीये पण आजूबाजूच्या कुठच्या तरी व्यक्तीमध्ये ही सिम्पटम्स आहेत, तर ऍज अ केअर टेकर म्हणून तुम्ही काय काळजी घ्याल, ही आहे कॅटेगरी नंबर 2. तर आता आपण टिप्सला सुरुवात करूया. कॅटेगरी 1 पासनं जी आहे, स्वतःमध्ये तुम्हाला जर का मी लेखाच्या सुरुवातीला सांगितलेले सिम्पटम्स दिसून येत असतील तर तुम्ही काय काळजी घ्याल. आणि माझी टिप नंबर जी 1 आहे, जी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे सीक प्रोफेशनल हेल्प. अजिबात सिम्पटम्स कृपा करून इग्नोर करू नका आणि असं समजू नका की डिप्रेशन आलंय म्हणजे माझं आयुष्य इथे संपलं, आता काही चांगलं होऊ शकणार नाही. कारण डिप्रेशन क्युरेबल आहे. डिप्रेशनला अँटी डिप्रेसंट्स प्रिस्क्राईब केले जातात ज्यामुळे परिस्थितीमध्ये बऱ्याच प्रमाणात फरक पडतो. पण इग्नोरन्स तुमचा असेल तर त्याला कोणी काही करू शकत नाही. त्यामुळे इग्नोरन्स प्लीज इग्नोर करू नका सिम्पटम्स. आणि प्रोफेशनल सायकायट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट किंवा तुमचा डॉक्टर असेल त्याच्याकडे प्लीज जाऊन वेंट आउट व्हा. तर त्याच्यानंतर आता वळूया टिप नंबर 2 कडे, जी आहे टॉक टू ट्रस्टेड वन्स. ट्रस्टेड वन्स म्हणजे काय, तुमचे नातेवाईक असतील, तुमचं जे सपोर्टिंग सर्कल असेल आजूबाजूचं जवळचं, तर त्यांच्याकडे प्लीज व्यक्त व्हा. तुमचे फिलिंग्स कुठेही मनात दाबून ठेवू नका ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचा खूप त्रास होणार आहे. आणि आपल्या समाजात पुरुषांनी व्यक्त केलं तर त्यांच्याकडे एक स्टिरियोटाईप म्हणून बघितलं जातं की हे काय पुरुष असून काय रडतोयस, पुरुष असून काय बायकांसारखा व्यक्त होतोयस. तर प्लीज हा कुठेही मनात विचार आणू नका. पुरुष किंवा स्त्री कोणीही असाल तरी व्यक्त होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला रडायला येत असेल तर रडा, व्यक्त व्हा आपल्या जवळच्या नातेवाईकांजवळ, वेंट आउट करा तुमच्या ज्या काही फिलिंग्स आणि इमोशन्स आहेत ती. तर ही आहे माझी टिप नंबर 2. टिप नंबर जी 3 आहे ती आहे की तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट शिकून घेतलं पाहिजे. का सांगते मी, कारण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस घेता तेव्हा आपल्या शरीरामध्ये कॉर्टिझॉल नावाचं हार्मोन सिक्रीट होतं. आणि जर का तुम्ही स्ट्रेस घेत राहिलात आणि हे हार्मोन जर का सिक्रीट होत राहिलं बऱ्याच काळापर्यंत तर त्याचं रूपांतर कुठेतरी डिप्रेशनमध्ये होऊ शकतं. त्यामुळे जो अनर्थ आपण फक्त स्ट्रेस मॅनेजमेंट करून टाळू शकतो ती गोष्ट का आपण डिप्रेशन पर्यंत न्यायची. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट शिका. माझ्या चॅनलवर स्ट्रेस बद्दल एक डिटेल्ड व्हिडिओ आहे, तर तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा. मी टिप्स इथे देण्यात वेळ घालवत नाहीये. तर त्याच्यानंतर जी माझी 4थी टिप तुम्हाला द्यायची ती आहे की लक्षात ठेवा प्रत्येक दिवस वेगळा असतो.
आज एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही म्हणजे असं अजिबात ठरवू नका की आयुष्यात पुढे इथून कधीच माझ्या मनासारखं काहीच होणार नाही. उद्याचा जो दिवस आहे तो नवीन पॉसिबिलिटीज, नवीन ऑपॉर्च्युनिटीजनी येणार आहे. त्यामुळे आशावादी राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्ह ठेवणं या काळात खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर जी 5वी टिप मला तुम्हाला द्यायची आहे ती पुन्हा निगेटिव्ह विचारसरणी, निगेटिव्ह विचार तुमच्या मनात कुठेतरी सतत येत असतील तर त्यावरही काम करणं गरजेचं आहे. माझ्या चॅनलवर नुकताच निगेटिव्ह विचार कसे दूर करावे त्यावर एक मी व्हिडिओ केलेला आहे, तर तोही नक्की बघा. त्यानंतर जी टिप मला तुम्हाला द्यायची ती म्हणजे ज्या गोष्टींमधून तुम्हाला सध्या आनंद मिळतोय तर त्या गोष्टी नक्की करा. विचार करू नका तुम्ही की आता मला यातनं पैसा मिळेल की नाही. जसं एक म्हण आहे, सर सलामत तो पगडी पचास, तसं आहे की तुम्हाला जर का गायन आवडत असेल तर गाणं गा किंवा नृत्य करा किंवा बागकाम करा. ज्या गोष्टीतनं तुम्हाला आनंद मिळतोय थोड्या काळापुरतं तरी पैशाचा अस्पेक्टिव्ह, फायनान्शियल अस्पेक्टिव्ह मनात ठेवू नका. ती गोष्ट करा ज्यातनं तुम्हाला आनंद मिळणार आहे. त्यानंतर जी माझी टिप तुम्हाला द्यायची ती आहे निसर्गाच्या सानिध्यात जर का तुम्ही राहू शकत असाल तर निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहा. निसर्ग ही एक थेरपी आहे इन इटसेल्फ आणि अशा काळात निसर्गाच्या सानिध्यात जर का आपण राहिलो तर त्याची कुठेतरी मदत होऊ शकते. त्यामुळे निसर्गाशी संलग्न कुठे राहू शकत असाल तर ते बघा. आणि जी माझी शेवटची टिप तुम्हाला द्यायची ती आहे अडॉप्ट अ पेट, म्हणजे एखादा पाळीव प्राणी जर का तुम्ही घरात आणू शकत असाल तर नक्की आणा. त्याच्याने कुठेतरी मूड चांगला व्हायला मदत होते. आपल्या बरोबर सतत कुणीतरी आहे याचं एक फिलिंग येतं. आणि सायकोलॉजीमध्ये पेट थेरपी नावाची एक खूप मोठी थेरपी आहे. अनेक आर्टिकल्स तुम्ही इंटरनेटवर वाचू शकता. तर त्यामुळे पाळीव प्राणी जर का तुम्ही अडॉप्ट करत असलात तर प्लीज करा. विदाऊट एनी हेजिटेशन गो फॉरवर्ड. आता आपण वळणार आहोत कॅटेगरी नंबर 2 कडे, म्हणजे एक केअरटेकर म्हणून तुम्ही काय काळजी घ्याल. तर त्यातली सगळ्यात पहिली टिप मला तुम्हाला द्यायची आहे की आयडेंटिफाय द इंडिकेशन्स. जर का सुसायडल आयडिएशन किंवा सुसायडल थॉट्स मनात असतील तर काहीतरी इंडिकेशन्स ह्या व्यक्ती नक्की देतात. आणि एका रिसर्च प्रमाणे ज्या व्यक्तीने सुसाईड केलेलं आहे त्यांच्यापैकी 50 ते 75% लोकांनी आपल्या जवळच्या सर्कलमध्ये कुणाला तरी नक्की सांगितलेलं आहे की माझ्या डोक्यात असे असे विचार येत आहेत. पण दुर्दैवाने त्यावेळी काहीही ऍक्शन त्यावर घेतल्या गेल्या नाहीत आणि त्याचा परिणाम म्हणून अशी दुर्घटना घडली. तर त्यामुळे तुमच्या सर्कलमध्ये कुणी असे सिम्पटम्स दाखवले जे मी लेखाच्या सुरुवातीला सांगितलेले आहेत किंवा सुसायडल आयडिएशन मनात येत असलेली व्यक्ती असेल तर आयडेंटिफाय द इंडिकेशन्स आणि त्याच वेळेला त्या व्यक्तीला सायकायट्रिस्टकडे घेऊन जा आणि त्याच वेळेला मदत घ्या कुठल्या तरी प्रोफेशनलची, ज्यामुळे अनर्थ टळू शकतो. त्याच्यानंतर जी दुसरी टिप मला तुम्हाला द्यायची ती आहे स्पेंड टाइम विथ देम. म्हणजे त्यांना सतत एक फिलिंग देणं गरजेचं असतं की तुम्ही कुठेही एकटे नाही आहात, आम्ही आहोत तुमच्या बरोबर. तुमची सगळी लाडाची माणसं आहेत तुमच्या बरोबर. हे करण्यासाठी तुम्हाला कदाचित त्यांच्याबरोबर वेळ घालवणं, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारणं गरजेचं पडत असेल तर ते करा. तुम्हाला घरी जाणं शक्य नसेल तर फेसटाईम करा, कॉल करा. प्रत्येक असा मार्ग अवलंबा ज्याच्यामुळे तुम्ही त्यांना दाखवू शकाल की मी तुमची काळजी करतो, तुमची काळजी करण्यासाठी इथे माणसं आहेत आणि तुम्ही कुठेही एकटे नाही आहात. तर त्यांना जे काय बोलायचंय ते ऐकून घ्या आणि त्यांच्याबरोबर सतत राहा. त्याच्यानंतर जी तिसरी टिप मला तुम्हाला द्यायची ती आहे की मोटिवेट देम अँड गिव्ह स्टेप बाय स्टेप रिवॉर्ड्स. म्हणजे काय तर ज्या व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहेत त्यांना अगदी साध्या साध्या गोष्टी करण्यामध्येही काही मोटिवेशन नसतं. म्हणजे ब्रश करणं जी आपल्यासाठी एक नॉर्मल गोष्ट असते पण ब्रश करणं ही सुद्धा त्यांच्यासाठी एक फार मोठी गोष्ट असते. त्याच्यासाठी फार कष्ट त्यांना घ्यावे लागतात. तर त्यामुळे कुठे छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. त्यांना मोटिवेट करा की आज तू तुझं ब्रश केलंस, उठून स्वतःची अंघोळ केलीस जाऊन तर मी तुला हे करीन. किंवा त्यांना कौतुक करा. कौतुक हे पण एक खूप मोठं रिवॉर्ड असतं अशा वेळी. तर त्यांना मोटिवेट करा. त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या करायला. आणि जर का त्यांनी त्या गोष्टी केल्या तर त्याचं कौतुकही तितकंच झालं पाहिजे जेणेकरून त्यांना कळेल की या गोष्टी केल्यावर कौतुक होतं. तर ही माझी टिप नंबर 3 आहे. नेक्स्ट टिप माझी जी आहे ती आहे की मेक शुअर की जर का सायकायट्रिस्टने काही औषधं लिहून दिली गेली असतील तर ती ते वेळच्या वेळी घेतायत की नाही. मेडिकेशनचा एक डोस सुद्धा चुकता कामा नये. त्यामुळे केअरटेकर म्हणून तुमची जबाबदारी आहे की सगळी जी औषधं आहेत ती वेळच्या वेळी घेतली जात आहेत की नाही याकडे कृपा करून लक्ष ठेवा.
त्याच्यानंतर जी नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे मेक अ लिस्ट ऑफ पीपल विथ फोन नंबर्स. म्हणजे काय की एक अशी पेपरवर सगळ्या त्यांच्या जवळच्या लोकांची अशी नावं लिहा आणि त्याच्या पुढे त्यांचे नंबर लिहा आणि त्यांना सांगा की जेव्हा तुम्हाला एकटं वाटत असेल तेव्हा या लिस्टकडे बघ, तू एकटा नाहीयेस, एवढी लोक तुझ्या बरोबर आहेत आणि यांचे फोन नंबर सुद्धा आहेत. त्यामुळे तुला कोणाशीही बोलावंसं वाटत असेल यापैकी तर यू कॅन कॉल देम. आणि ही लिस्ट त्यांच्याजवळ सतत त्यांना ठेवायला सांगा. म्हणजे जेव्हा केव्हा त्यांना वाटेल की आयुष्यात माझं कुणीच नाहीये आणि जगून काय करू आणि काय आता राहिलंय, तर त्यावेळी ही लिस्ट कुठेतरी त्यांच्या नजरेसमोर राहिली पाहिजे की एवढी लोक आहेत जी तुझी काळजी करतात, जी सतत तुझ्यासाठी असतात आणि कधीही तू त्यांच्याशी फोन केलास तर ते तुझ्याशी बोलणार आहेत. तर अशी एक लिस्ट त्यांच्याबरोबर कायम ठेवा. आणि त्याच्यानंतर जी सगळ्यात शेवटची टिप मला एक केअरटेकर म्हणून तुम्हाला द्यायची आहे ती म्हणजे की त्यांना कुठच्या तरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करायला मोटिवेट करा. म्हणजे सुरुवातीला मी असं नाही अगदी म्हणणार की त्यांना तुम्ही जिमलाच पाठवा, पण शारीरिक हालचाल कुठेतरी त्यांची झाली पाहिजे ज्याच्यामुळे डिप्रेशन शी दोन हात करायला कुठेतरी मदत होते. शारीरिक हालचाल म्हणजे काय तर संध्याकाळच्या वेळात त्यांना त्यांच्याबरोबर कुठेतरी एक फेरी मारून आणा त्यांना निसर्गात, किंवा असं काय म्हणू आपण त्यांना फिरायला नेत जा. याच्यामुळे सुद्धा बराच फरक पडतो. डिप्रेशनमुळे मी जसं म्हटलं की ब्रश करण्याचं सुद्धा ज्यांना मोटिवेशन नसतं त्यांच्यासाठी बाहेर जाऊन फेरी मारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे फिजिकल ऍक्टिव्हिटी काहीतरी त्यांना करायला छोट्या छोट्या गोष्टींमधनं अशी मोटिवेट करा. तर इथे आपला लेख संपलेला आहे आणि खरंच खूप शॉकिंग झालं जे झालं ते, पण यापुढे तरी डिप्रेशन आणि सुसाईड विषयी आपण अवेअरनेस सगळीकडे पसरवूया आणि असं पुन्हा समाजात होणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घेऊया, सगळ्यांनी जबाबदारी घेऊया. तर पुढील आमोदिनी लेखांकिकामध्ये अँगर मॅनेजमेंट विषयी आपण बोलणारच आहोत. तर त्या लेखात आपण भेटूया. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. नमस्कार.